brought to you by Madhav Bagh. माधव बाग हृदय संगिनी या आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच मिस्ड कॉल द्या 022 48 96 82 82. भाऊ 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 बहीण सासरे जावई अशा अनेक जोड्या आपल्याला 15व्या विधानसभेत बघायला मिळणार आहेत. राजकारणात सुद्धा घराणेशाही आहे आणि ती आपण अनेक वर्षांपासून बघतोय. ती बरोबर आहे की चुकीची यात न जाता यावेळेस आपल्याला विधानसभेमध्ये अशा कुठल्या नातेवाईकांच्या जोड्या बघायला मिळणार आहेत तेच आपण या व्हिडिओमधनं बघणार आहोत. नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक. सगळ्यात पहिली जोडी जी आपण यावेळेस विधानसभेत बघणार आहोत ती आहे आदित्य ठाकरे आणि वरुण सरदेसाई यांची. आदित्य ठाकरे आणि वरुण सरदेसाई हे सख्खे मावस भाऊ आहेत. आदित्य ठाकरे यांची ही अर्थातच दुसरी टर्म आहे आणि वरुण सरदेसाई हे यावेळेस पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले होते आणि ते यावेळेला आमदार म्हणून निवडूनही आलेले आहेत. त्याच्यामुळे ही एक जोडी आपल्याला विधानसभेत बघायला मिळणार आहे. दुसरी जोडी आहे ती म्हणजे नितेश राणे आणि निलेश राणे यांची. नितेश राणे आणि निलेश राणे हे दोघं सुद्धा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत आणि त्यात आपण जर निलेश राणे यांच्याबद्दल बघितलं तर त्यांनी निवडणुकीपूर्वीच त्यांनी शिवसेनेत प्रवेश केलेला होता, कारण अर्थातच ही एक ऍडजस्टमेंट सीट होती. मात्र ते तिकडनं निवडून आलेत आणि आता हे दोघंही विधानसभेत असणार आहेत. तिसरी जोडी आहे ती म्हणजे किरण सामंत आणि उदय सामंत यांची. हे दोघंही सख्खे भाऊ आहेत. उदय सामंत यांच्या पाठीशी मी अनेक निवडणुकांमध्ये उभा होतो असं किरण सामंत यांनी म्हटलेलं आहे आणि यावेळी त्यांनी स्वतः ते निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले होते आणि ते निवडूनही आले. पहिल्यांदाच त्यांनी ही निवडणूक लढवलेली होती आणि त्यांचा विजय झाला. याच्या पुढची जोडी आहे ती म्हणजे संजना जाधव आणि संतोष दानवे यांची. संतोष दानवे यांनी हॅट्रिक केलेली आहे. ही त्यांची तिसरी टर्म आहे. 2014 मध्ये जेव्हा ते पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले होते आणि त्यांचा विजय झालेला होता तेव्हा ते यंगेस्ट MLA होते, म्हणजे सगळ्यात तरुण सदस्य होते ते विधानसभेचे आणि ही त्यांची तिसरी टर्म असणार आहे. तर त्यांचीच बहीण म्हणजे त्यांची सख्खी बहीण संजना जाधव या सुद्धा यावेळेला कन्नड विधानसभा इथनं निवडून आलेल्या आहेत आणि ही त्यांची पहिली टर्म असणार आहे. मात्र हे दोघंही आपल्याला विधानसभेत बघायला मिळणार आहेत. याच्यानंतर आपण जर बघितलं तर जयंत पाटील आणि सत्यजित देशमुख ही जोडी सुद्धा आपल्याला विधानसभेत बघायला मिळणार आहे. जयंत पाटील हे अर्थातच शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून निवडून आलेले आहेत इस्लामपूरमधनं. तर त्यांचे जे साडू आहेत ते भाजपकडनं निवडून आलेले आहेत शिराळा इथून आणि ही जोडी सुद्धा आपल्याला विधानसभेत बघायला मिळणार आहे. मात्र ते एकमेकांच्या विरोधात आपल्याला विधानसभेत दिसणार आहेत. तिसरी याच्यानंतरची जी जोडी आहे ती आहे शिवाजीराव कर्डिले आणि संग्राम जगताप यांची. शिवाजीराव कर्डिले हे राहुरीचे आमदार आहेत आणि संग्राम जगताप हे जर आपण बघितलं तर ते त्यांचे जावई आहेत. त्याच्यामुळे ही जोडी सुद्धा आपल्याला सासरे आणि जावई अशी ही जी जोडी आहे ही सुद्धा आपल्याला विधानसभेत यावेळेला बघायला मिळणार आहे. याच्यानंतरची अर्थातच काका आणि पुतण्याची जोडी म्हणजेच अजित पवार आणि रोहित पवार हे सुद्धा आपल्याला विधानसभेत बघायला मिळणार आहे. नुकताच त्यांचा एक जो व्हिडिओ आलेला होता तो व्हिडिओ सुद्धा प्रचंड व्हायरल झालेला होता, जिकडे अजित पवार रोहित पवारांना काकाचा आशीर्वाद घे असं म्हणत होते. त्याच्यामुळे ही जी जोडी आहे तीही आपल्याला बघायला मिळणार आहे विधानसभेत. असंही म्हटलं जात होतं की रोहित पवार यांचा जो मतदारसंघ आहे कर्जत जामखेड इथं अजित पवारांनी सभा घेतली नाही आणि रोहित पवारांनी सुद्धा बारामतीमध्ये जाऊन मत दिलं नाही किंवा मतदान जे आहे ते त्यांनी केलेलं नाही आणि हे त्यांचं जे एक सेटिंग होतं किंवा त्यांची जी चर्चा होती ही आधीच झालेली होती आणि त्यांनी आधीच हे सगळं ठरवलेलं होतं असंही म्हटलं जातं. त्याच्यामुळे आता विधानसभेत ते दोघं एकत्र आल्यानंतर परत असे काही मोमेंट्स किंवा परत असं काही आपल्याला चर्चा ज्या आहेत त्या परत होतात का याच्याकडेही लक्ष असणार आहे. आणखीन काही इंटरेस्टिंग कॉम्बिनेशन्स आहेत, जोड्या आहेत राज्यसभा आणि लोकसभेत सुद्धा. म्हणजे लोकसभेत आपण जर बघितलं तर वर्षा गायकवाड या खासदार आहेत, तर विधानसभेत त्यांचीच बहीण ज्योती गायकवाड या निवडून आलेल्या आहेत. त्याचबरोबर सुनेत्रा पवार या राज्यसभेत आहेत, तर अजित पवार त्यांचेच पती हे जे आहेत ते आपल्याला अर्थातच माहिती आहे की ते उपमुख्यमंत्री आहेत आणि आता ते विधानसभेतही असणार आहेत. सो अशा अनेक नातेवाईकांच्या जोड्या आहेत ज्या आपल्याला यावेळेला विधानसभेत बघायला मिळणार आहेत. तुम्हाला जर आणखीन अशा कुठल्या जोड्या माहिती असतील ज्या आमच्याकडनं मिस झाल्यात तर ते आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही आम्हाला कळवा. आतापर्यंत जर तुम्ही मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल तर मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका.